हॅलो स्टुडंट, तर आपण नेक्स्ट टाईपचे प्रॉब्लेम आता पाहणार आहोत. कास्ट आयर्न CI हॉलो सर्क्युलर सेक्शन मेंबर हॅज एक्सटर्नल डायमीटर 250 mm आणि इंटरनल डायमीटर 200 mm. एक्सटर्नल डायमीटर इज 250 mm capital D and small diameter, internal diameter is 200 mm small d. It is subjected to vertical load of 20 kilonewton. So the load is 20 kilonewton. P is 20 kilonewton, that is 20 into 10 raised to 3 Newton. It is subjected to vertical load of 20 kilonewton at a distance of 400 mm from vertical axis of member. So this is the vertical axis. या vertical axis पासून 400 mm अंतरावर हा काय केला आहे, लोड हा त्याला दिलेला आहे. सपोज हा मेंबर असेल काय, तर इथं 400 mm अंतरावर तिथं काय दिला आहे, लोड दिला आहे. असा मेंबर असेल सपोज, तर इथं 20 किलोन्यूटनचा जो लोड आहे, हा जो 20 किलोन्यूटन लोड आहे हा 400 mm अंतरावर ह्या व्हर्टिकल ॲक्सिसपासून ॲक्ट होतो आहे. म्हणजे जस्ट आपल्याला असं म्हणता येईल की इसेंट्रिसिटी किती आहे, 400 mm आणि लोड आहे 20 किलोन्यूटनचा. ओके, कॅल्क्युलेट मॅक्सिमम अँड मिनिमम स्ट्रेस ॲट द बेस ऑफ मेंबर. ह्या बेसला मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेस काढायचा आहे. मॅक्सिमम स्ट्रेस काय असणार आहे, स्ट्रेस इंटेन्सिटी तर सिग्मा 0 प्लस सिग्मा बी आपण पाहिलेलं आहे. आणि मिनिमम काय असणार आहे, तर सिग्मा 0 मायनस सिग्मा बी असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, सिग्मा 0 आणि सिग्मा बी काढावं लागेल. तर सिग्मा 0 बरोबर काय आहे, हे P अपॉन ए, P अपॉन ए. ठीक आहे, P अपॉन ए हे सिग्मा 0 आहे. P किती आहे, तर लोड किती दिला आहे, 20 into 10⁻³ लोड आहे. एरिया काय असणार आहे, π/4. हॉलो आहे, हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे, त्यामुळं d⁻⁴ मायनस d⁻⁴. ओके, कॅपिटल d⁻⁴ मायनस स्मॉल d⁻⁴. मग काय 20 into 10⁻³ 20 into 10⁻³ 20 into 10⁻³ π/4 इन ब्रॅकेट. कॅपिटल डी किती आहे, 250. 250/4 मायनस स्मॉल डी किती आहे, तर 200. 200/4 200⁻⁴. ह्याचा जे आन्सर येईल ते न्यूटन पर mm² येईल. न्यूटन पर mm² येईल. तर हे येतं आहे 1.13 न्यूटन पर mm² असं येतं आहे आन्सर. ठीक आहे, आता आपल्याला सिग्मा बी काढावं लागेल. सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेस काय, m/z, बेंडिंग मोमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. आता आपण m किती असणार आहे, P × E, आणि z किती असणार आहे, तर z असणार आहे, ह्याच्यामध्ये z आपण काढला होता मागच्या लेक्चरला, तरी आपण काढूया. z काय असणार आहे, I जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण y. ओके, म्हणजेच P × E, I काय असणार आहे, π/64 d⁻⁴ मायनस d⁻⁴. हॉलो सेक्शनचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला होता. y म्हणजे एक्स्ट्रीम लेअरचं अंतर काय असणार आहे, तर d/2 असणार आहे. d/2 असणार, कॅपिटल d/2 असणार आहे. ओके, म्हणजेच काय आलं की P × E हे काय आलं, π/32 d⁻⁴ मायनस d⁻⁴ अपॉन d असा त्याचा सेक्शन मॉड्युलस आलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला माहिती की P किती दिलेला आहे, 20 into 10⁻³ E किती आहे, 400. ठीक आहे, हां. आता π/32 इंटू D म्हणजेच 250⁻⁴ मायनस स्मॉल d म्हणजे 200⁻⁴ अपॉन 250. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करताल तेव्हा तुम्हाला सिग्मा बी न्यूटन पर mm² येऊन जाईल. तर न्यूटन पर mm² सिग्मा बी किती येतो आहे, तर 8.83 येतो आहे. ठीक आहे, 8.83 येतो आहे. आता नेक्स्ट आपल्याला यामध्ये सिग्मा मॅक्स बरोबर काय, सिग्मा 0 प्लस सिग्मा बी.
म्हणजेच काय झालं, सिग्मा झिरो किती आलेला आहे 1.13 प्लस सिग्मा बी किती आलेला आहे 8.83, सिग्मा मॅक्स किती आला तर 9.96 mm न्यूटन पर mm स्क्वेअर. हा काय येणार आहे कॉम्प्रेसिव्ह येणार आहे, हा काय येणार आहे कॉम्प्रेसिव्ह येणार आहे, कॉम्प्रेसिव्ह मॅक्सिमम. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलेलं असेल की बेंडिंग मुवमेंट हा बेंडिंग स्ट्रेस जो आहे तो डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त आहे, आणि बेंडिंग स्ट्रेस डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त असेल तर पार्टली टेन्शन पार्टली कॉम्प्रेशन असणार आहे. त्यामुळे मिनिमम जे असणार आहे ते टेन्शनमध्ये असणार आहे, टेन्साईल फोर्स असणार आहे सिग्मा झिरो मायनस सिग्मा बी, म्हणजे 1.13 मायनस 8.83, म्हणजे ह्याचं आन्सर जे येते ते मायनस येत आहे, मायनस येते 7.7 न्यूटन पर mm स्क्वेअर, म्हणजे पार्टली टेन्साईल असणार, टेन्साईल. कारण सिग्मा बीची व्हॅल्यू बघा, सिग्मा बीची व्हॅल्यू 8.83 आहे, ही ग्रेटर दॅन सिग्मा झिरो डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त आहे बेंडिंग स्ट्रेस, म्हणून पार्टली टेन्साईल पार्टली कॉम्प्रेशन. जी प्लस मायनस येईल ती प्लस व्हॅल्यू येईल ती प्लस व्हॅल्यू येईल ती कॉम्प्रेसिव्ह, आणि जी मायनस येईल ती टेन्साईल. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, a column section 200 mm wide and 150 mm thick is subjected to load of 200 kN at an eccentricity of 20 mm in a plane bisecting the thickness. Find the maximum and minimum intensity of stress in the section. बघा हा कॉलम आहे, सपोज हा कॉलम आहे, त्याचं इलेशन सपोज इलिव्हेशन, आणि हे त्याचा प्लॅन आहे. ठीक आहे, प्लॅन. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे कॉलम ऑफ 200 mm वाईड, म्हणजे हे किती आहे 200, विड्थ त्याची दिलेली आहे 200 mm, आणि 150 mm थिक, म्हणजे हे थिकनेस दिलेले आहे 150 mm ची. इज सब्जेक्टेड टू लोड ऑफ 200 kN ॲट ॲन इसेंट्रिसिटी ऑफ 20 mm इन अ प्लेन बायसेक्टिंग द थिकनेस. आता थिकनेस बायसेक्ट होते, आता ही थिकनेस आहे, हिथून इथपर्यंत ही थिकनेस आहे, ही बायसेक्ट होते. ह्या बायसेक्ट होणाऱ्या थिकनेस जे बायसेक्ट करते ते ॲक्सिस, तिथं ते लोड ॲक्ट होतं. म्हणजे कुठं होणार आहे लोड तर ह्या ॲक्सिसवर, कारण ह्या ॲक्सिस काय करतो ह्या थिकनेसला बायसेक्ट करतो, ह्या थिकनेसला हा ॲक्सिस बायसेक्ट करतो, म्हणजे लोड कुठे ॲक्ट होणार आहे इथं लोड ॲक्ट होणार आहे, आणि हे डिस्टन्स काय असणार आहे ई असणार आहे. ठीक आहे, इसेंट्रिसिटी एवढं डिस्टन्स असणार आहे, हा जी पॉईंट असणार आहे सेंट्रॉइडल पॉईंट. तर आपल्याला काय करायचं आहे फाइंड द मॅक्सिमम मिनिमम इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस. ठीक आहे, मग समजा इथं पी लोड ॲक्ट होतं आहे. ओके, ई डिस्टन्स आहे, तर हे बायसेक्ट करणारं जे थिकनेस बायसेक्ट करतं त्याच्यावर ॲक्ट होतं. मग आपल्याला माहिती आहे की मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे तर सिग्मा झिरो प्लस सिग्मा बी. ओके, आणि मिनिममचा काय आहे तर मिनिममचा आहे सिग्मा झिरो मायनस सिग्मा बी. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, सिग्मा झिरो म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस आणि सिग्मा बी म्हणजे बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस काढूया आपण पी अपॉन ए. ओके, लोड किती दिलेला आहे, लोड दिलेला आहे 200 kN, म्हणजे 200 × 10⁻³ न्यूटन. एरिया काय असणार आहे ह्या सेक्शनचा तर विड्थ इंटू थिकनेस, विड्थ इंटू थिकनेस. हे जे आन्सर येईल ते तुमचं न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये येऊन जाईल. तर हे किती आन्सर येते पहा, तर ह्याचं आन्सर येतं आहे 6.67. ओके, 6.67 एवढं आन्सर येतं आहे. आता बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे सिग्मा बी बरोबर काय की सॉरी ह्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे सिग्मा बी. सिग्मा बी बरोबर काय असेल बेंडिंग स्ट्रेस, सिग्मा बी इज बेंडिंग स्ट्रेस बरोबर काय बेंडिंग मुवमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. बेंडिंग मुवमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस हा काय असेल बेंडिंग स्ट्रेस असेल, म्हणजे सिग्मा बी असेल. सिग्मा बी म्हणजे बेंडिंग स्ट्रेस एम अपॉन झेड. बेंडिंग मुवमेंट काय असेल तर पी इंटू ई. बघा हा पी आहे आणि ही ई परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ठीक आहे, आणि सेक्शन मॉड्युलस काय असेल आय वाय वाय असेल. का आय वाय वाय का कारण एक्स ॲक्सिसवर तो काय होतो लोड ॲक्ट होतो, म्हणजे मुवमेंट अबाउट वाय वाय घ्यावं लागेल, आणि अपॉन वाय वाय म्हणजेच काय की ह्याचं एक्स्ट्रीम
एंड जे आहे एक्स्ट्रीम लेयर जे आहे त्याचं ह्याच्या न्यूट्रल ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स हे काय असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे हे काय असणार आहे तर 200च्या निम्म असणार आहे. ठीक आहे. तर पी किती दिलेला आहे पी आहे 200 × 10⁻³ ई किती दिलेलं आहे ईची व्हॅल्यू दिलेली आहे इसेंट्रिसिटी इज 20 mm कारण तो लोड कुठे ॲक्ट होतो आहे 20 mm इसेंट्रिसिटीवर ॲक्ट होतो आहे म्हणजेच इंटू 20. ओके. नंतर IXX आणि IYY काढूया. IYY काय असेल तर DB³/12 आणि Y काय असेल तर B/2 असेल. तर ह्याच्यावरनं आपल्याला येईल की 200 × 10⁻³ × 20 अपॉन बघा तर ह्याच्यामध्ये बी म्हणजे DB²/6 आलं. ठीक. म्हणजे हे काय झालं 6 वरती गेलं 6 × 200 × 10⁻³ × 20 अपॉन डी किती आहे 150 × B² म्हणजे 200². ओके. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताल तेव्हा तुम्हाला ते Nm² मध्ये मिळून जाईल आन्सर. तर बघा किती येतं ते तर DB²/6. ओके. तर ह्याचा बेंडिंग स्ट्रेस येतो आहे 4 Nm². ओके. मग आपण काय करूया सिग्मा मॅक्स बरोबर काय येईल σ0 + σb. आता बघा एक तुम्ही ऑब्झर्व करा की ह्याच्यामध्ये जो डायरेक्ट स्ट्रेस जो आहे तो डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस. म्हणजे पूर्णतः ह्याचे जे आन्सर येणार आहेत ते प्लसमध्ये येणार आहेत आणि सगळे प्लसमध्ये येणार आहेत कॉम्प्रेसिव्ह येणार आहेत. कारण का की डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू ही बेंडिंग स्ट्रेसपेक्षा जास्त आहे. डायरेक्ट स्ट्रेस किती आला आहे 6.67 बेंडिंग स्ट्रेस किती आला आहे 4. म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा जास्त असेल तर आपण पाहिलेलं आहे की सगळे कॉम्प्रेशनमध्ये असेल सेफ कंडिशनला असेल प्लसच आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर σ0 + σb काय येणार आहे तर 6.67 + 4 म्हणजेच काय येणार 10.67 Nm². आणि हे काय येणार आहे कॉम्प्रेसिव्ह. ओके प्लस आले. सिग्मा मिनिमम किती येणार आहे तर σ0 - σb म्हणजे 6.67 - 4 म्हणजेच 2.67 Nm². हे सुद्धा प्लस आलं आहे म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. ओके. आता बघा ह्या साईडला लोड ॲक्ट होतो म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी ह्या फेसला असेल आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी ह्या फेसला असेल आणि ते कॉम्प्रेसिव्हमध्येच असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं सिग्मा मॅक्स आणि इथं सिग्मा मिनी. ओके. अशा पद्धतीने हे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन येणार आहे. इथं सिग्मा मॅक्स आले 10.67 आणि हे सिग्मा मिन आलेलं आहे 2.67. अशा पद्धतीनं हे आपलं डिस्ट्रीब्युशन पण येणार आहे. असे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट टाईपचे प्रॉब्लेम जे फील्ड केसेस आहेत हुक वगैरे त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके.